दिलेला नगरसेवक माझ्या प्रभागाचे प्रश्न मांडतो किंवा नाही मांडत या गोष्टीवरती सध्या मी नगराध्यक्ष मॅडमला भेटलो, ताईंना भेटलो, राजन घोरपडे तिथे उपस्थित होते. व्यवस्थित उत्तर न देता पत्रकारावरती त्यांच्यावरतीच त्यांनी अविश्वास दाखवलेला आहे. जर आम्ही लिंक जर दिली तर त्या लिंकचा दुरुपयोग कदाचित पत्रकार लोक करतील असं त्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना तेव्हा तेच सांगितलं की सभागृहाच्या सरकारच्या ज्या लिंक असतात त्या लिंक तुम्ही डायरेक्ट पत्रकार लोकांना द्या. ते पत्रकार लोक तिथून बदलापूर तमाम 3.5-4 लाख लोकांना दाखवतील की या बदलापूर सभागृहामध्ये, नगरपालिकेच्या सभागृहामध्ये तुमच्या आमच्या प्रश्नासाठी नगरसेवक हा प्रश्न मांडतो. हे जर म्हणणं जर माझं चुकीचं असतं तर एवढं चिडायचं कारण नसतं. साधा प्रश्न होता, साधा एक प्रश्न होता की निवडून दिलेला नगरसेवक माझ्या प्रभागासाठी काय तिथं म्हणणं असतो, काय विकासाच्या गप्पा करतो, काय चर्चा करतो. ते म्हणतात सभागृह तयार नाही आहे. सभागृह होईल तेव्हा होईल हो, तर सध्याच्या ठिकाणी तुम्ही बसता आणि शहराच्या विकासाच्या आर्थिक बजेटावरती तुम्ही चर्चा करता. ते तर लोकांना माहीत पडू द्या. आज 1.5-2 लाख पब्लिक जे आहे ते ट्रेनला सफर करते. त्या मोबाईलमध्ये त्यांना माहीत पडेल. मोबाईलमध्ये या पत्रकार लोकांना लिंक देण्यात येईल. त्या लिंकचं प्रक्षेपण पत्रकार लोक बदलापूर शहरातील करतील, सगळे सादर करतील. यात वावगं काय आहे? निवडणूक होण्याच्या अगोदर, निवडून देण्याच्या अगोदर तुम्ही हात सोडवते आणि आज तुमची अशा पद्धतीची भाषा, हे चुकीचं आहे. आम्ही तुम्हाला निवडून दिलेला याच्यासाठी की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी. एखादा पक्षाचा पदाधिकारी जर तुमच्याकडे प्रश्न मांडण्यासाठी येत असेल तर अशा प्रकारची उत्तिक्त भाषा राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही. प्रश्न आहे, लोकसभा लाईव्ह होते, विधानसभा लाईव्ह होते, राज्यसभा लाईव्ह होते. आता सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब 5 तारखेला राज्याचं आर्थिक बजेट मांडतात. जवळपास 12 कोटी लोक ते बघतील. मग 1.5 ते 2-4 लाख लोक बदलापूरचं लिंक वरती माझा नगरसेवक सभागृहामध्ये काय करते. आणि जर यांना भीती असेल की नगरसेवक इथं भांडतात किंवा अपशब्द वापरतात तर त्यांना तुम्ही सुधारा. जर त्यांना जर लिंक जर मिळत असेल आणि त्यांना माहित आहे की मी जे बोलतोय ते लाईव्ह होते तर कदाचित त्यांच्या बोलण्यावरती परिणाम होईल. माझ्या गोष्टीचं उत्तर त्यांनीच दिले तर शहराच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, नगर पत्रकाच्या प्रश्नांचं उत्तर त्यांनीच द्यावे. मी दिलं त्यांना. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कालच पत्रकार लोकांचं जे लिंक आहे ते डायरेक्ट दाखवतील. त्यांचं म्हणणं आहे की अंबरनाथ आणि बदलापूर वेगळा आहे. म्हणजे अंबरनाथ पाकिस्तानमध्ये आहे का? अंबरनाथ नगर परिषदमध्ये लोकशाही नाही आहे का? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. मी एवढा चिडलो नसतो, परंतु तुम्ही खुर्चीवर बसले होते 15 मिनिट, माझ्याशी चर्चा करत होते आणि पत्रकारावरती अप्रत्यक्ष आरोप करत होते. जर पत्रकार लोकांना जर लिंक जर दिली तर त्यांचं म्हणणं असं होतं की या लिंकचा दुरुपयोग पत्रकार करू शकतात. याचं उत्तर आता तुम्ही त्यांना विचारा. थँक्यू व्हेरी मच.